जय जिजाऊ जय शिवराय एज्युकेशनल अँड एंटरटेनमेंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण राजमाता जिजाऊ की ज्यांनी एक क्रांतिकारी इतिहास घडविला अशा थोर महान राजमाता जिजाऊ यांची थोडक्यात माहिती व त्यांच्या जन्मगाव सिंदखेड राजा या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली याविषयी पाहू। जिजामाता राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी झाला। राजमाता जिजाऊ या हिंदू साम्राज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मातुश्री होत्या। सिंदखेड राजा हे ठिकाण केवळ एक प्रकारचे ऐतिहासिक ठिकाणच आहे असे नव्हे तर ते एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा प्रसिद्ध बनले आहे। जिजाऊ माँसाहेबांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी भुईकोट राजवाड्यात झाला। एक अतिशय प्रभावी प्रवेशद्वार असलेला राजवाडा सिंदखेड राजा या शहराच्या वैभवात महत्त्वाची भूमिका बजावत आहे। हा भव्य राजवाडा सिंदखेड राजा या ठिकाणी असलेल्या ठिकाणी आहे। महाराष्ट्राच्या मुंबई नागपूर महामार्गाच्या लगतच हे ठिकाण आहे। याच परिसरात एक बाग सुद्धा आहे। येथे लखुजी जाधव यांचे पूजास्थान आहे। ही भव्य गोष्ट भारताच्या संपूर्ण हिंदू राष्ट्र समाधीपेक्षाही मोठी आहे। माँ जिजाऊंनी ज्या ठिकाणी रंग खेळला हाच तो राजवाडा आहे आणि याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची चर्चा झाली। दरवर्षी 12 जानेवारीला मोठ्या उत्साहात या ठिकाणी माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो। त्या निमित्ताने याच राजवाड्यावर आकर्षक व विलोभनीय विद्युत रोषणाई केली जाते। राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ आकर्षक अशा पुष्पहारांनी सजवण्यात येते। याच ठिकाणी राजमातेला मानाचा मुजरा करण्यासाठी जिजाऊंच्या प्रेमींच्या सकाळपासूनच रांगा लागतात। या दिवशी सूर्योदयावेळी माँसाहेबांची शासकीय महापूजा करण्यात येते। या महोत्सवासाठी देशभरातून लाखो लोक दरवर्षी येत असतात। आज या ठिकाणी राजमाता जिजाऊंचा जन्म झालेला राजवाडा, रंगमहाल, काळाकोट, लखुजीराजे यांची समाधी, मोती तलाव, चांदणी तलाव, पुतळा बारव, सजना बारव, बाळसमुद्र, रामेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, सावकारवाडा याशिवाय अनेक ऐतिहासिक वस्तू या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतात। या राजवाड्याच्या गडीचे प्रवेशद्वार 3 मजली आहे। खाली घेवडा, त्यावर नगरखाना व त्यावर संरक्षण भिंत उभारलेला सज्जा असे या दरवाजाचे स्वरूप आहे। प्रवेशद्वाराची दर्शनी चौकट दगडी असून अतिशय मजबूत आहे। या दगडी चौकटीवरील कोरीव काम प्रेक्षणीय आहे। या ठिकाणी दगडात कोरलेले 14 नारळ म्हणजे अत्यंत कुशल कारागिरीचा उत्कृष्ट नमुना आहे। आता फक्त या ठिकाणी 2च नारळाच्या शिल्पाकृती मूळ स्वरूपात कायम आहेत। या प्रवेशद्वाराच्या इमारतीची उंची जवळजवळ 11.65 मीटर इतकी जिजाऊ यांचा श्री शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाह झाला। जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमांची परंपरा जिजाबाईंच्या अंगी होती। रयतेवर होणारा अन्याय अत्याचार पाहून जिजाबाईंना नेहमी वाटत असे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे। हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न जिजामाता यांनी पाहिले। त्यांनी आपला पुत्र शोभाला लहानपणापासूनच शौर्याच्या पराक्रमाच्या कथा सांगून घडवले होते। जिजाऊंच्या प्रेरणेतूनच श्री छत्रपती शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या व महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे भगवे निशाण उभारले। स्वतःचा विचार न करता जिजाऊ मातेंच्या सांगण्याप्रमाणे इतरांच्या कल्याणासाठी नेहमीच झगडले होते। आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत ते आहेत श्री छत्रपती शिवाजी राजांच्या अनुपस्थितीत राजमाता जिजाऊ आपल्या स्वराज्याचा कारभार पाहत असत, न्यायनिवाडे करत असत, त्या गरजूंना मदत करत असत। जिजाऊंनी श्री छत्रपती शिवरायांना वेळोवेळी मार्गदर्शन केले। राजांच्या सर्व लढाईचा तपशील त्या स्वतःकडे ठेवत असत। श्रीराजे आग्र्यामध्ये कैद असताना राज्याची संपूर्ण जबाबदारी उतारवयातही जिजाऊ मातेने कौशल्याने यशस्वीपणे पार पाडले। अशा या जिजाऊ मातेस मानाचा त्रिवार मुजरा। जय जिजाऊ जय शिवराय। आम्ही आता दरबारी महालाकडे निघालेलो आहोत बघा। चिल्ले पेले म्हणतायत की आपण कशाला आलो फिरायला, मग बघून घ्यायचं सगळं म्हणून आता चिल्ले यायच्या खातर आम्ही आता चाललोय दरबार महल बघायला चाललोय। आता बघा हा पिल्लू पळतोय बघा, शिव पळतोय, शिव ए शिव जरा आम्हाला सुद्धा येऊ दे की जरा। तर या ठिकाणी दरबारी महल आहे बघा। या ठिकाणी भव्य दिव्य अशा प्रकारचा हा दरबारी महल आहे। वरती जाण्यासाठी इकडून रस्ता आहे।
तर आता आम्ही वरती जातोय. उघडे सर आता पुढे चाललेले आहेत बघा. उघडे सरांच्या पाठीमागे मी येतोय. अशा प्रकारे एक ऐतिहासिक स्थळ या ठिकाणी आपण पाहत आहोत. सागवानी बांधकाम त्या सुद्धा एकदम सुस्थितीत आहे बघा. प्रिय मित्रांनो आणि बंधू आणि भगिनींनो, आपल्या आशीर्वादाने नुकताच माझा यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. तरी हा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय.